या जकातीच्या स्वरूपात जी नाणी गोळा केली, नाणी घेतली जायची, ती नाणी मग ते नाणी जमा करायची कुठे, मग हे अस्तित्वात आहे, मग इथेच जमा करत असतील. आता राजा निघून गेला, सम्राट निघून गेला, मान्य आहे, ठीक आहे, पण राज्याचं काय? हा, मग या राज्यातील लोक, तिथले वेगवेगळे व्यवसाय करणारे, यांनी करायचं काय? आता सातवाहनांचा कालखंड जर घेतला त्यांच्या साम्राज्याचा, तर इसवी सन पूर्व 220 वर्ष ते इसवी सनानंतर 220 वर्ष, असा साधारणतः 400-425 वर्षाचा तो कालावधी आहे. सातवाहनांच्या काळात तर सातवाहनांच्या साम्राज्यामध्ये येण्याचं प्रवेशद्वार म्हटलं तरी चालेल, ते हा नाणेघाट आहे. पराक्रम का राणी नागनिकेचा तो आपल्याला कळतो. जर तो अश्व अडवला गेला आणि सातवाहनांच्या सैन्याचा पराभव जर झाला, तर परत त्या सम्राटाला पुन्हा आयुष्यभरात अश्वमेध करण्याचा हक्क नाही. आणि स्त्रियांना खरंच आपल्या इतिहासामध्ये दुय्यम स्थान होतं का? कारण आता इथं तर आपण पाहतोय साम्राज्ञी म्हणून तुम्ही तिचा उल्लेख करताय. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आपण सध्या जुन्नरमध्ये आहोत आणि जुन्नर हे शहर, हा तालुका एक निसर्गानं, देवानं म्हणा, एक अद्भुत अशी त्या तालुक्यावर किंवा या परिसरावर एक मोठी कृपा आहे, अशा पद्धतीचा हा परिसर आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या परिसरामध्ये तुम्हाला डोंगर दिसतील, नद्या दिसतील, सोबतच नररत्नांची तर खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थान असणारा हा परिसर आहे, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर आहे. उद्योग, व्यापार या सगळ्याचं केंद्र असणारा हा सगळा परिसर आहे. जुन्नर हे शहर फक्त सध्या व्यापारासाठी किंवा शेतीसाठी प्रसिद्ध नाही, तर या जुन्नरचा जो इतिहास आहे, तर तो हा इतिहास प्राचीन काळापासूनचा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सातवाहनांच्या काळामध्ये असणाऱ्या नाणेघाटाच्या आज आपण ठिकाणी आहोत. आणि या आंतरराष्ट्रीय महामार्ग जर या रूटला म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही. आणि आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो नाणेघाट आहे. आणि या नाणेघाटाचं एक आगळं वेगळं आंतरराष्ट्रीय महत्त्व हे प्राचीन काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सातवाहनांची जसं पैठण म्हणजेच त्या काळामध्ये असणार प्रतिष्ठान ही राजधानी जरी असली, तर आर्थिक राजधानी जर कुठला प्रदेश असेल किंवा कुठलं जर शहर असेल तर ते जुन्नर होतं. आज आपण नाणेघाटाच्या ठिकाणी आहोत आणि हा एक ऐतिहासिक असा दगडी रांजण पाहायला मिळतोय. या दगडी रांजणापासून आपण या नाणेघाटाचा सगळा इतिहास आपण जाणून घ्यायला सुरुवात करणार आहे. माझ्यासोबत इतिहास अभ्यासक विनायक खोत सर आहेत. सर नमस्कार. एकदा दर्शकांना तुमचा स्वतःचा परिचय करून द्या. जय शिवराय. मी विनायक खोत. मी माध्यमिक शिक्षक होतो आणि आत्ताच निवृत्त झालो आहे. आणि 1997 पासून किल्ले संवर्धन या क्षेत्रामध्ये श्री शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्था या संस्थेच्या माध्यमातून सध्या अध्यक्ष या भूमिकेतून संवर्धनाचे कार्य 97 पासून कार्यरत आहोत. आणि त्याचबरोबर मग इतिहास आणि एकूणच इतिहासातील घडामोडी, खास करून माझ्या जुन्नर तालुक्यातील परिसराच्या, हा एक आवडता अभ्यासाचा विषय दुर्ग संवर्धनाबरोबरच आहे. सर, आज आपण नाणेघाटाबद्दलची इत्थंभूत माहिती जाणून घेणार आहोत आणि प्रमुख म्हणजे जुन्नर शहराकडूनचा जो हा नाणेघाटाचा टप्पा आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवात आपण या दगडी रांजणापासून करूया. याच्याबद्दल असं सांगितलं जातं की याच्यामध्ये कॉईन्स त्या काळामध्ये जे होते तर ते कलेक्ट केले जायचे. काहींचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये पाणी जे प्रवासी असायचे तर त्यांच्यासाठी पाणी ठेवलं जायचं. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? या रांजणाचं ऐतिहासिक असं महत्त्व काय? तसं पाहायला गेलं तर पाण्याच्या बाबतीत पाण्याची मुबलकता त्या काळामध्ये या परिसरात बऱ्यापैकी आहे. कारण इथे जवळजवळ 6 ते 7 पाण्याच्या टाक्या आहेत. आणखीन घाट मार्गामध्ये तिथे सुद्धा पाण्याच्या टाक्या तुम्हाला 3-4 ठिकाणी दिसतात. मग एवढं पाणी इथं मुबलक असताना मग याची गरज काय, ही एक पहिली गोष्ट. आता याचं नाव नाणेघाट का, इथून आपण जर सुरुवात केली तर त्या नावामुळं या दगडी रांजणाचा संबंध जास्त लावला जातो की या जकातीच्या स्वरूपात
जी नाणी गोळा केली, नाणी घेतली जायची, हम्म. ती नाणी मग ते नाणी जमा करायची कुठे, मग हे अस्तित्वात आहे मग इथेच जमा करत असतील हम्म. असा एक अंदाज. पण त्या काळातली जी जुनी नाणी आहेत, कारशापन सातवाहनांच्या काळातले असलेलं चलनी नाणं, हम्म. ते अगदी आकाराने छोटं आहे. हम्म. मग ते एका व्यापाऱ्याच्या तांड्याला ते किती जास्तीत जास्त एखादा पिशवी भरून ते हम्म. कॉईन्स असतील. मग ते प्रत्येक वेळी ते टाकणं आणि काढणाऱ्यांनी काढणं, हे याच्यामध्ये पाहिलं तर ते खूप जिकिरीचं होतं. मी दुसरं सांगतो, पाण्यासाठी जर म्हणू आपण, ठीक आहे, समजा एवढं पाणी आहे पण जाणाऱ्यांना जवळ पाणी पाहिजे, कदाचित ती सुविधा दिली असेल. मग पाणी भरायचं आहे म्हटल्यानंतर स्वच्छ पण पाहिजे. जर स्वच्छ करता येणार नाही तर खाली शेवाळलं जाईल. बरोबर. मग याला स्वच्छ करण्याची खाली कुठेच व्यवस्था दिसत नाही. हम्म. त्याच्यामुळं ते पण म्हणजे नेमकं याचं प्रयोजन कशासाठी असावं, आज तरी अजूनपर्यंत तरी ते कोड त्याबद्दलचा असा अनुत्तरित उल्लेख, आहे. हो. स्पष्टपणे उल्लेख. हा. पण याचं जर आपण पाहायला गेलं तर नाणी कलेक्ट करण्याबद्दलचे अनेक इतिहासकार म्हणतात की हे नाणी कलेक्ट करण्यासाठीच मोस्टली असावं. कारण मोठ्या प्रमाणावरती इथं लोकांची ये जा असायची, व्यापाऱ्यांची ये जा असायची, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये नाणी कलेक्ट केले जाण्याची शक्यता असेल असं सांगितलं जातं. हा, एक ती शक्यताच. कारण कसं आहे, कुठे जेव्हा तुम्हाला काही आधार मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही इतिहासाबद्दल ठामपणे. बरोबर. पण तीही शक्यता आपण नाकारू शकत नाही, किंवा पाण्याची, अशा दोन्ही पैकी कोणत्या तरी एक. कारण इथलं एकंदरीत वर्दळ, व्यापारी मालाची ने आण, जे लोकांची गर्दी, हे जर पाहता मग एकच रांजण पुरेसा असेल का, जर तो त्याच्यासाठी असेल तर. मग तो एका रांजणामध्ये नाही, किमान 5 किंवा 7 तरी रांजण असायला हवे. पण तशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही. साधारणपणे किती उंची असेल सर याची? ही एक 4-4.5 फुटापर्यंतची उंची असलेला, एक पुरुषभर उंचीचा ज्याला म्हणू आपण, आणि साधारणतः 3.5-4 फूट त्याचा परिघ असलेला असा एक भव्य दगडी, पण 2 दगडांमध्ये विभागलेला आहे बरं का रांजण. हो, बरोबर. हा वरचा एक आहे, या खालचा वेगळा, आणि खालचा पार्ट वेगळा, अशा पद्धतीने त्याची ते कोरीव काम केलेलं आहे. हा दगड आपला याच भागातला आहे? आता हा बसाल्ट रॉक पद्धतीचाच दिसतोय हा. आपल्याच त्याच्यामुळे हा इथला स्थानिकच दगड असू शकतो, नाहीतर इतका प्रचंड आकाराचा दगड दुसऱ्या कुठून आणणं, बरोबर, हे त्या काळात तर तसं शक्य. बरोबर. चला आपण नाणेघाट पाहायला जाऊयात सर. बरं सर, मला सांगा की आपण जसं सांगितलं की सातवाहनांच्या काळामध्ये या घाट रस्त्याचं संवर्धन प्रामुख्यानं झालं असं सांगितलं जातं. आपण सातवाहनांपासून सर सुरुवात करूयात. सातवाहन कोण होते, त्यांचा इतिहास काय, त्यांचं साम्राज्य कुठपर्यंत पसरलं? सातवाहन हे सम्राट की ज्यांच्या परिसरामध्ये आता आपण या नाणेघाटाच्या माध्यमातून इतिहासाचा उजाळा घेतोय, धांडोळा घेतोय एक प्रकारे. तर हे सातवाहन हे मी नक्की सांगायला आवडेल मला की सम्राट अशोक हे नाव अगदी आजच्या सुद्धा लहान मुलांपासून सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तर सम्राट अशोकांचं कलिंगा युद्ध, आणि त्या कलिंगा युद्धानंतर त्यांना आलेली उपरती, आणि मग त्यांनी राजघराण्याचा राजा म्हणून त्या पदाचा सगळ्याचा त्याग करून आणि सर्वसंग परित्याग करून ते निघून गेले. आता राजा निघून गेला, सम्राट निघून गेला, मान्य आहे, ठीक आहे, पण राज्याचं काय? हा, मग या राज्यातील लोक, तिथले वेगवेगळे व्यवसाय करणारे, यांनी करायचं काय? आणि मग या जे सैनिक होते, सैनिकांचे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांपैकी एक हे सातवाहन, आणि त्या मधला सातवाहन घराण्याचा ज्यांना संस्थापक म्हणून संबोधलं जातं ते सिमुख सातवाहन किंवा श्रीमुख सातवाहन, यांच्या माध्यमातून मग ते या भागात येणं, आणि मग या भागामध्ये इथून मग पुढे साम्राज्याचा विस्तार करणं, एका राज्याचा विस्तार हळूहळू मोठ्या साम्राज्यामध्ये झाला. ते सम्राट अशोकाच्या राजधानीपासून म्हणजे मगध वगैरे त्या याच्यातून निघून ते इकडे महाराष्ट्राकडे आले. त्यांच्या राज्याबद्दल तुम्ही सांगितलं, राज्याचा विस्तार किती मोठा होता? हा, त्यांचा राज्याचा विस्तार जर घेतला तर आजचं आंध्र असेल, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा बराचसा भाग, हा एकूण सगळा या सातवाहन साम्राज्याचा प्रदेश आहे. बरं सर, आता सातवाहनांमध्ये अनेक पराक्रमी राजे होते, तर त्याच्यापैकी
काही पराक्रमी राजांमध्ये गौतमीपुत्र सातकर्णीचं एक मोठं नाव घेतलं होय, जातं. होय. तर या घराण्यामध्ये असणाऱ्या थोड्या राज्यांबद्दल थोडीशी माहिती सांगितली तर बरं होईल. आता सातवाहनांचा कालखंड जर घेतला त्यांच्या साम्राज्याचा, तर इसवी सन पूर्व 220 वर्ष ते इसवी सनानंतर 220 वर्ष, असा साधारणतः 400-450 वर्षाचा तो कालावधी आहे. आणि त्या कालावधीमध्ये जे वेगवेगळे सम्राट होऊन गेले त्याच्यापैकी 30 पराक्रमी सम्राटांची नावं आज इतिहासामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. बरं. त्याच्यापैकी श्री सातकर्णी असेल, आता तुम्ही म्हणालात ते गौतमीपुत्र सातकर्णी असेल, वशिष्ठीपुत्र पुलवामी असेल, असे किंवा राजा हाल असेल, सम्राट हाल. मी सम्राट हाल हे नाव मुद्दाम घेतो. सातवाहनांचा असा एक सम्राट की आपल्या माय मराठीचा अस्तित्व सांगणारा पहिला ग्रंथ कोणता असेल तर त्या राजा हालने लिही, सातवाहनांचा सम्राट हाल त्यांनी लिहिलेली गाथा सप्तशयी किंवा गाथा सप्तशती. बरोबर आहे. मी याच्याबाबत पुढे प्रश्न विचारणार आहे, कारण मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर त्या दर्जा मिळवून देण्यामध्ये या ठिकाणी असणारा जो शिलालेख आहे त्याचा एक रोल आहे. तर त्याच्याबद्दल आपण जाणूनच घेऊ. पण आता आपण सुरुवात करूया सर या रस्त्याबद्दल. हा जो रस्ता आहे तर तो प्रामुख्यानं कोकण आणि देश म्हणजे तसा त्या पूर्वीच्या काळामध्ये हा जो कोकण हा प्रांत वेगळा समजला जायचा आणि इकडचा जो उर्वरित महाराष्ट्र जो आहे, ज्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असू द्यात किंवा मराठवाडा वगैरे हा जो भाग आहे तर त्याला प्रामुख्यानं देश म्हणून संबोधलं जायचं. तर या दोन प्रांतांना जोडणारा हा मार्ग आहे, पण तुम्ही त्यांना ह्या सगळ्या मार्गाला आंतरराष्ट्रीय महामार्ग असं संबोधताय. तर असं का सर? अगदी बरोबर. तर कोकण म्हणजे त्या काळातला अपरांत आणि अपरांतापासून इकडे देश हा वरचा भाग, तर यांना जोडणारा हा मार्ग, आणि मी त्याला आंतरराष्ट्रीय महामार्ग म्हणतोय. त्याचं कारण सातवाहनांच्या काळात व्यापार इतका समृद्धतेच्या एका दर्जावर पोहोचलेला होता की केवळ त्यांचे महाराष्ट्र आणि आसपासची तत्कालीन जे शासक असतील त्यांची राज्य किंवा पूर्ण हिंदुस्थान एवढाच मर्यादित नसून भारताचा आणि खास करून सातवाहनांचा व्यापारी संबंध हे रोम, इटली यांसारख्या परकीय आणि पुढारलेल्या देशांशी तो व्यापार होता. आणि तिथल्या व्यापाऱ्यांची इकडं येणं, आपल्याकडचे व्यापारी तिकडं जाणं, या गोष्टी सतत होत होत्या आणि ते या मार्गाने होत होत्या. म्हणून याला आपण आंतरराष्ट्रीय महामार्ग असं निश्चित संबोधायला हवं. बरं सर, आता हा जो आपण बघतोय तर हे साधारणपणे अंतर किती असेल, याच्यातनं कशा पद्धतीनं वाहतूक व्हायची? कारण मी असं ऐकलंय की इथं अनेक प्राण्यांचा वापर करून देखील शेतीमालाचे असू द्या किंवा जे व्यापारी माल असायचा तर त्याची वाहतूक केली. हे साधारणपणे अंतर किती असेल, याची हाईट किती आहे जमिनीपासून काय? ओके, आता ही याची रुंदी जर पाहिली तर एक 8 फुटापर्यंत याची रुंदी आपल्याला दिसते. आणि खालनं येण्याचा जो ऍक्च्युअली चढणी घाट म्हणून चढणीचा जो भाग आहे तो साधारणतः 2-1 किलोमीटरचा आहे. बरं. आणि त्याची रचना सुद्धा जनावरांना म्हणजे गुरांना चढता येईल, नुसतीच पायऱ्यांची रचना नाही की 1/2 फूट सपाट आणि पुन्हा एक 1/2 फुटाचा रेझर देऊन ती पायरी टाकलेली. आणि अशा पद्धतीने व्यापारी मालाची ने आण, मग ते खेचर असतील, गाढव असतील, घोडे असतील, रेडे असतील, अशा या प्राण्यांचा वापर करून माल हा कोकणातून देशावर आणला जायचा. आणि मग इथून पुढे पुन्हा परत बैलगाडीच्या माध्यमातून तो पुढे नेला जायचा. सर, माझ्या वाचनामध्ये असं आलं की सातवाहनांच्या राज्यासाठी जो रेव्हेन्यू मिळायचा तर त्याच्यामध्ये हा जो जुन्नर परिसर आहे आणि हा जो मार्ग आहे हा एक रेव्हेन्यूचा सोर्स म्हणून पाहिलं जातंय. आणि तो जो रेव्हेन्यू जो वेगवेगळ्या माध्यमातून मिळायचा त्यापैकी एक प्रमुख स्रोतांपैकी हा एक स्रोत म्हणून या मार्गाकडे पाहिलं जातं. तर हे कसं? कारण इथं याला अनेक जण आता हल्लीच्या भाषेमध्ये त्याला टोल म्हणून संबोधतात, पण जकात हा मला वाटतं त्यासाठी योग्य शब्द आहे. पण आताच्या भाषेमध्ये त्याला टोल म्हणून संबोधतात. तर हे किती मोठ्या प्रमाणात या भागातनं व्यापार होत होता? आता किती मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा सातवाहनांच्या काळात तर सातवाहनांच्या साम्राज्यामध्ये येण्याचं प्रवेशद्वार म्हटलं तरी चालेल ते हा नाणेघाट आहे. ओके.
आणि म्हणून पर्यायाने इतर वाटा आहेत, पण त्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतुकीसाठी वापरलेल्या नोंदी आढळत नाही. नोंदी आढळत. तर हा रेकग्नाइज्ड, वेल रेकग्नाइज्ड हो हा मार्ग हो आहे. हा. आणि वेल एस्टॅब्लिश्ड, वेल बिल्ट असंही म्हणता येईल याला, कारण आजही त्याच्या खानाखुणा आपण थोडस इथनं खाली गेल्यावर आपल्याला दिसतं की कशा पद्धतीने त्याची रचना, बांधणी केली गेलेली आहे. आणि मग सगळ्यात जास्त प्रमाणात माल, व्यापारी माल जर इकडे येतोय, मग त्या किमती वस्तू असतील, मग ते इकडनं जाणारे मसाल्याचे पदार्थ असतील, कारण ते दुसऱ्या देशातील व्यापारी घेऊन जात आहेत ना, मग ते इथे त्यांना तो कर द्यावाच लागणार आहे. मग त्याची वसुली, त्यांच्या देशातून त्यांनी आणलेली उंची सुगंधी द्रव्य असतील, काही औषधी असतील, काही सिरेमिक पॉट्स असतील, त्याचबरोबर मद्य सुद्धा हो हो ती तेव्हापासूनची फॅशन असता काय विदेशी मद्य तेव्हापासून होय पॉप्युलर आहे. होय बर. तर या सगळ्या गोष्टी या महागड्या गोष्टी आहेत आणि मग साहजिकच आहे त्यांच्यावर जो लावला जाणारा जो काय म्हणू आपण टॅक्स आहे, कर जो आहे, तो तेवढ्याच प्रमाणात आहे. आणि म्हणून हे प्रमुख स्रोत आहे सातवाहन साम्राज्याच्या उत्पन्नापैकी एक असलेलं, हे निश्चित आपल्याला सांगता येईल. सर इथं काही गुहे टाईप असं दिसतंय, तर हे काय म्हणजे कधी कधी असं होत असेल का, म्हणजे तुम्ही सांगा. जसं मीठ वगैरे तिकडनं इकडं आणलं जातं, तर वगैरे संरक्षण होण्यासाठी वगैरे इथं ठेवलं जात असेल का कदाचित? शक्यता नाकारता येत नाही. एकतर ही लेणी तयार करणं, आता इथे एक लेणं आहे, इथे एक आहे, आणि हे लेणं कोरलेलं लेणं आहे, हे निसर्गता निर्मित झालेलं असं नाही. म्हणजे निश्चितच जिथे इथं लेणं हो मानव निर्मितच, जिथं जिथं हातोडा छिन्नीचे घाव दिसतात तिथे ते लेणं आहे. त्यांचा उद्देश राहण्यासाठी, मग ते तात्पुरतं राहणं असेल किंवा कायमस्वरूपी असेल, किंवा इथल्या असणाऱ्या कामावर असणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी या लेण्यांचा वापर आपल्याला केला गेलेला दिसतो. सर विदेशातनं कुठल्या वस्तू येत होत्या ते आपण सांगितलं, आपण त्यांना इकडनं काही बाहेर निर्यात करत होतो का? हो, आपण निर्यात करताना सगळ्यात प्रमुख जे आहे ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ. आणि मसाल्याच्या पदार्थानंतर भारतातनं विदेशात जाणारा सगळ्यात महत्वाचा कोणता व्यापारी माल असेल तर ते रेशमी कापड. कारण रेशीम हे भारतात तयार होत नव्हतं, म्हणजे कच्चा माल हे चीनमधनं आयात केलं जायचं, आणि मग भारतात तो कच्चा माल आणून वस्त्र, त्या तलम वस्त्र तयार करण्याचं तंत्र त्या काळात जगामध्ये फक्त आपल्याकडे होतं. तलम वस्त्र म्हणजे पैठणी. पैठणी त्याचा उल्लेख तर त्या ह्याच्यात मिळत नाही, पण पैठणी त्याच्यापेक्षाही अधिक कसबदार असलेलं असं प्रकारचं वस्त्र, जे सिल्क म्हणतो आपण, ते प्युअर सिल्क, आणि त्याच्यापासून वस्त्र तयार केलेली वस्त्र, याची मागणी जगाच्या पाठीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात होती, आणि ती आपल्या भारतातून ही निर्यात होत होती. बरं, मला सांगा की आता वेगवेगळे कालखंड आपण पाहिलं, म्हणजे आपण जो कालखंड सांगताय तो साधारणपणे 2022 वगैरे पूर्वी, 2200 वर्ष बरोबर. तर त्यानंतरचा कालखंड मोठा आहे, आणि या रस्त्याचा वापर आता वेगवेगळ्या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं याचं महत्त्व वाढत गेलं, आणि आता सद्यस्थितीला याचं काय महत्त्व, हे जर आपण इकडं जाऊन जर आपल्याला सांगता आलं तर आपल्याला भौगोलिक स्थान पण आपल्याला समजा स्पेसिफाय दाखवता येतील. हा मला वाटतं इकडनं डायरेक्ट कल्याणला कनेक्ट करणारा हा रस्ता आहे. अगदी अगदी. आता जर पाहायला गेलो आपण तर साधारणतः ही जी नळी आहे 2 डोंगरांमधली, ही नळी अशीच खाली उतरलेली आहे. तिथे मध्ये जो एक सपाटीचा भाग दिसतोय ते शिंगरूचं पठार, आणि त्या शिंगरूच्या पठारापासून पुढे 3-1 किलोमीटर पुढे गेल्यावर आपल्याला आजचा आधुनिक मार्ग दिसतोय पहा, तो नागमोडी गेलेला. तिथे हा त्या काळातला व्यापारी मार्ग निघतो. मी हा तिथे निघतो असं का सांगतोय, त्यालाही तेवढा एव्हिडन्स देतो, कारण या जाण्या येण्याच्या मार्गावर जिथपर्यंत ते हमरस्त्याला मिळतोय ना, तिथे 2-3 ठिकाणी पाण्याचे हौद त्या काळातले बांधले गेलेले सापडलेले. आता हे पाण्याचे हौद म्हणजे राज्यकर्त्यांनीच बांधले असतील अर्थात उपलब्ध करून देण्यासाठी. बरोबर. तर तो हा अशा पद्धतीने थेट
कल्याण म्हणजे त्यावेळेसचं कलियाण, आणि दुसरं एक आणखीन एक बंदर आहे ते शूरपारक नावाचं, म्हणजेच आजचं नालासोपारा ज्याला म्हणतो आपण. बरं. त्या या 2 प्रमुख बंदरांवरनं जो काही व्यापारी माल देशावर प्रतिष्ठान नगरी पैठणकडे आणला जायचा तो प्रामुख्याने या घाटाच्याच मार्गाने आणला जायचा. आणि याच्यात आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की घाटाची चढण करत असताना 3 ते 4 ठिकाणी कातळकोरीव पाण्याच्या टाक्या आहेत की जेणेकरून त्या पांथस्थांना सुद्धा पाणी तिथे उपलब्ध होईल. तर समुद्र सपाटीपासून याची आता किती उंची असेल साधारणपणे? हे साधारणतः समुद्र सपाटीपासून 2,500 ते 3,000 फूट उंची ही नक्की असावी. पण तरी ही जी रचना आहे तर ही तसं इतर पर्वतकड्यांच्या तुलनेनं जरा कमी आहे. बरोबर ना? म्हणजे कारण जर इकडनं वाट असेल तर ऑब्वियस लोक जास्त हाईट टाळून जिथून मधून जसं जाता येईल असं. बरोबर ना? अगदी. कारण पाहिलं ना सुद्धा आलंय सह्याद्रीच्या डोंगर रांगेंमध्ये आता तो इतक्या सहजपणे तीव्र उतारामध्ये तो उतरून आलाय. आता हे जर तो वानर आहे म्हणून त्याला ते शक्य आहे, मानवाला त्या प्रमाणात अधिक अवघड गेलं असतं. आणि चतुष्पाद इतर प्राणी जे आहेत मोठे तर त्यांना तर ते उतार येणं खूप अवघड. आणि म्हणून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये ज्या घाटवाटा आहेत त्या अतिशय तीव्र उताराच्या, पण त्याच्यापैकी ही वाट ही त्यातल्या त्यात कमी तीव्र उताराची असल्यामुळं आणि कोकणातून देशाला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून या नळीचा वापर त्या घाटाच्या निर्मितीसाठी करण्यात आला असं निश्चित आपल्याला सांगता येतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या दर्जा मिळवण्यासाठी ज्या काही ऐतिहासिक साधनांचा वापर केला गेला तर त्या ऐतिहासिक साधनांमध्ये आता आपण जो शिलालेख पाहणार आहे तर त्या शिलालेखाचा एक प्रमुख रोल राहिलेला आहे. तर या शिलालेखाबद्दलची माहिती सर आता सांगते. खरं तर सर आता तुम्ही जो उल्लेख केला आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा क्लासिकल लँग्वेज म्हणून जो मिळालेला आहे हे खरंच ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे की आपली माय मराठी ही इतक्या काळापासून अस्तित्वात असताना सुद्धा आपल्याला त्यासाठी झगडा द्यावा लागला आपल्या देशामध्ये की आमची भाषा इतकी जुन्या काळापासून अस्तित्वात होती. आणि त्या सगळ्यात जुन्या काळाचा, कारण त्यांची बेसिक क्रायटेरिया होता भाषा जुनी असण्याचा अभिजात भाषेसाठीचा, किमान 2000 वर्षापूर्वीपासून ती भाषा अस्तित्वात असायला हवी. बरोबर. आणि त्या 2000 वर्षापूर्वीपासून भाषा मराठी आपली अस्तित्वात होती याचा सगळ्यात मोठा पुरावा आणि इतर जे पुरावे मिळालेले आहेत महाराष्ट्रभरात, भारतात काही ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये या इथला जो शिलालेख आहे या दोन्ही भिंतींवरचा हा शिलालेख जो ब्राह्मी भाषेत आहे, ब्राह्मी लिपीत आहे आणि वाचण्याची भाषा मात्र त्याची प्राकृत आहे. ती प्राकृत म्हणजेच आपली रॉ मराठी. आणि तिथे हे कन्फर्म झालं की आपली माय मराठी इतकी जुनी आहे. आणि म्हणूनच कविवर्यांनी जो उल्लेख केलेला आहे की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. इतकी मराठी माझ्या मराठीचे बोलू किती अमृतातेही पैजा जिंके. काय एक एक कवनं करून ठेवलेली, इतकं गोडवा त्या आपल्या मराठी भाषेमध्ये, इतकी जुनी मराठी भाषा ती या शिलालेखामुळं आपल्याला ती सिद्ध करता आली आणि अभिजात भाषा म्हणून आज आपण निश्चित मराठीला तो सन्मान देतोय. सर, या शिलालेखाबद्दलच आपण बोलतोय तर आता या शिलालेखाची निर्मिती साधारणपणे कधी करण्यात आलेली आहे, कुणी केलेली आहे आणि या शिलालेखामध्ये प्रामुख्यानं कुठल्या बाबींचा उल्लेख आहे, कुठल्या घटनांचा उल्लेख आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आता हा जो शिलालेख आहे या शिलालेखामध्ये प्रमुख उल्लेख येतो तो सातवाहनांची सम्राज्ञी नायनिका किंवा नागणिका. आता सम्राज्ञी म्हटल्यानंतर इसवी सन पूर्व 2100-2200 वर्षापूर्वी एका महिलेला एका मोठ्या साम्राज्याचं सम्राज्ञीपद देणं याचा अर्थ भारतवर्षामध्ये स्त्रीला किती उच्च स्थान होतं हे आपल्याला कळतं. आणि त्या राणी नागणिका, सम्राज्ञी नागणिका किंवा नायनिका यांनी ज्या पद्धतीचे यज्ञ केलेले आहेत, कारण
त्या वैदिक परंपरा पाळणाऱ्या त्या आहेत. इवन त्यांनी सुरुवात करताना सुद्धा शिलालेखाची वासुदेव संकर्षण यांच्यापासून केलेली आहे. ते आता इतर वेगवेगळे देवांची नावं सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि मग त्यांना वंदन करून तो शिलालेख सुरू होतो, इकडे 10 ओळ आणि तिकडे 10 ओळीचा. तर अशा याच्यामध्ये 16 ते 18 प्रकारचे वेगवेगळे यज्ञ केलेले आहेत राणी नागनिकेनी आणि त्या यज्ञांमध्ये ज्या दक्षिणा दिलेल्या आहेत. आता आश्चर्याची गोष्ट पहा बरं का, आपली मराठी आणि त्यावेळेसची ती प्राकृत किती जवळची आहे. त्याच्यामध्ये शब्द प्रयोग आहेत दखिना दिना. दखिना म्हणजेच आजचं दक्षिणा, दिना दिली. म्हणजे इतकं म्हणून तर ते प्राकृतमध्ये जेव्हा वाचतो आपण तर ते अगदी पूर्ण मराठी. याच्या प्रकारे तर आपल्याला ते सिद्ध करता आलं. तर ते कोणकोणत्या प्रकारची दक्षिणा दिली, अगदी अंक सुद्धा आहेत बरं का याच्यात. म्हणजे वाजपेय नावाचा यज्ञ जो आहे त्या यज्ञाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याच्यामध्ये जे काही दक्षिणा किंवा दान द्यायचं असतं ते 17 आणि 17च्या पटीत द्यायचं असतं. बरं, जसं 17 मग 17चा वर्ग, ओके, अशा पद्धतीने, किंवा त्या 17चा वर्ग झालेली संख्या त्याचा वर्ग, ओके, अशा पद्धतीने 4 ते 5 अंकी संख्या या शिलालेखामध्ये. बरं, अश्वमेधाचाही याच्यामध्ये उल्लेख आहे. होय, बरोबर. तर अश्वमेधाचं एक काय म्हणजे आता मला जी माहिती आहे त्यानुसार तर अजिंक्यपद थोडक्यात राखण्यासाठी किंवा या परिसरामध्ये आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल कोणी नाही आहे हे एक सिद्ध करण्याचं एक प्रतीक म्हणून अश्वमेध यज्ञाकडे पाहिलं जायचं. आपण रामायण महाभारतामध्ये आपल्याला त्याचे संदर्भही मिळतात. तसं इथं देखील 7 वाहनांनी देखील अश्वमेध केल्याचं दिसतंय. याच्यावरनं ते किती पॉवरफुल होते हे यातून दिसतंय. तर अश्वमेध यज्ञाबद्दल सांगा. करेक्ट, अगदी योग्य मुद्दा काढलात तुम्ही. म्हणजे इथे आपल्याला कल्पना येते की राणी नागनिका किंवा नायनिका ही सम्राज्ञी किती पराक्रमी होती त्याची महती कळते. कारण अश्वमेध यज्ञ हा तोच फक्त सम्राट करू शकतो बरं का, राजा करू शकत नाही. म्हणजे त्या त्या काळामध्ये जे काही ठरलेले निकष होते, कोणी किती उंचीपर्यंत जायचंय, तर हे फक्त सम्राटच हे यज्ञ करू शकत होते. मग तो वाजपेयी यज्ञ असेल, राजसूय असेल आणि अश्वमेध, म्हणजे थोडक्यात अधिकार त्यांनाच होता. हो. आणि त्या साम्राज्याचं उत्पन्न काही लक्ष कार्शापन हे पण निश्चित होतं. त्याच्यापेक्षा कमी असेल तरी अधिकार नाही. म्हणजे संपन्न असल्याशिवाय हा यज्ञ करू शकत नाही. आणि महत्वाची गोष्ट, 2दा अश्वमेध केल्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. आता राणी नागनिकेने जर 2दा केलंय, आता अश्वमेध यज्ञ नेमका कसा होतो, तर तो यज्ञामध्ये पूजला गेलेला जो वारू आहे म्हणजे अश्व आहे, त्या अश्व पूर्ण त्याला सालंकृत, त्याची पूर्ण आभूषणं वगैरे घालून आणि मग तो अश्व पुढे आणि ही सातवाहनांची चतुरंग सेना त्याच्या पूर्ण पाठीमागे. अशा पद्धतीने तो अश्व ज्या ज्या भागातून जाईल त्याला कोणी अडवलं तर यांच्या सैन्याने युद्ध करायचं, त्यांना जिंकून घ्यायचं. नाही अडवलं तर ते मांडलिकच झाले स्वतःहून असं समजून पुढं जायचं. पण पराक्रम का राणी नागनिकेचा तो आपल्याला कळतो. जर तो अश्व अडवला गेला आणि सातवाहनांच्या सैन्याचा पराभव जर झाला तर परत त्या सम्राटाला पुन्हा आयुष्यभरात अश्वमेध करण्याचा हक्क नाही. असं असताना 2 यज्ञ करणं अश्वमेध, इथे राणी नागनिकेचा पराक्रम आपल्याला नजरेच्या टप्प्यात येतो. बरं सर, आपण जर पाहिलं तर असं सांगितलं जातं की स्त्रियांना आपल्याकडं दुय्यम स्थान होतं वगैरे. परंतु आपण जर इथे पाहिलं तर आता तुम्ही ज्या राणीचं नाव घेता, राणी नागनिकेचं किंवा गौतमीपुत्र सातकर्णी, बरोबर. आता हे जे सम्राट आहेत तर हे सम्राट आपल्या नावापुढं वडिलांचं नाव नाहीत लावत, तर आईचं नाव लावतात. ह्याच्या मागं लॉजिक काय आहे सर? आणि स्त्रियांना खरंच आपल्या इतिहासामध्ये दुय्यम स्थान होतं का? कारण आता इथं तर आपण पाहतोय साम्राज्ञी म्हणून तुम्ही तिचा उल्लेख करताय. जर एखादी, आणि हे पहिल्यांदा तर नसणार आहे सर, याच्या अगोदर देखील अनेक स्त्रियांनी राज्य केलेलं असणार आहे, महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलेलं असणार आहे. सो महिलांचं स्थान आपल्या इतिहासामध्ये पहिल्यापासूनच दुय्यम होतं का? अगदी म्हणजे ज्याला म्हणतो आपण मर्म असा प्रश्न आहे तो. त्याची सुरुवात मी करेन. आपण भारताला काय म्हणतो? भारत माता. भारत माता. भारतामध्ये
देवतांमध्ये सगळ्यात जास्त पूज्य असणाऱ्या कोण, तर वेगवेगळ्या देवी. म्हणजे माता पार्वतींच्या वेगवेगळ्या शक्तीच्या माध्यमातून त्यांची पूजा आपण करतो. अर्थात या सुद्धा कधीतरी मनुष्य रूपात असतील आणि म्हणून पर्यायाने त्यांना पूजलं जाऊ लागलं. आणि तोच पराक्रम राणी नागनिकांनी केला. राणी नागनिकेने जो पराक्रम केलाय, आता हा जो काळ आहे ना, बहुतेक नक्की हा काळ बहुतेक पुन्हा इजिप्तची जी एक सम्राज्ञी क्लिओपात्रा एक होऊन गेली आहे, तर क्लिओपात्रा आणि सम्राज्ञी नागनिका यांचा कदाचित कालावधी तो एक असावा. मला ते तेवढं नक्की नाही सांगता येणार, पण तो तेवढाच जुना काळ आहे. आणि जर इतर देशांच्या तुलनेत स्त्रीला आपल्या भारतामध्ये त्या काळात एवढं मानाचं आणि महत्वाचं स्थान होतं की अगदी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सातवाहन कुटुंबातील बरेचसे राजपुत्र जे नंतर सम्राट झाले, त्यांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव लावलं गेलंय. बरोबर. जसं वशिष्ठी पुत्र, गौतमी पुत्र अशी जी नावं लावली आहेत. म्हणजे त्यावेळेस नक्की म्हणता येतं की स्त्री प्रधान संस्कृतीचा प्रभाव हा त्या काळात होता. आणि राणी नागनिका किंवा नागनिका त्या सम्राज्ञी बनण्याचं एकमेव कारण की त्यांचे पती हे सिरी सातकर्णी हे सातवाहनांचा संस्थापक असलेले सिमुख सातवाहन यांचे चिरंजीव सिरी सातकर्णी. आणि त्या सिरी सातकर्णींची पत्नी ही राणी नागनिका. मग या सम्राज्ञी बनले याचा अर्थ निश्चितच अंदाज लावू शकतो की पतीचं निधन झालं, ते अल्पायुषी ठरले, प्रचंड पराक्रमी आहेत पण अल्पायुषी ठरले. आणि पर्यायाने सासऱ्याने अख्खा सगळं काही राज्य शकट अख्खा आपल्या सुनेच्या ताब्यात देणं, याच्यावरनं ओळखा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला किती मोठं स्थान होतं. देवी अहिल्यादेवींच्या बाबत पण जवळपास असंच आहे. अहिल्यादेवींच्या बाबतीत, ताराराणी बाईसाहेबांच्या बाबतीत, येसूबाई साहेबांच्या बाबतीत एवढंच काय, स्वतः जिजाऊ मासाहेब, कारण छत्रपती शिवराय जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले आहेत, किती मानसिक तयारी करावी की स्वतः मी फौजेसह जाते. म्हणजे इतकी जबरदस्त एक नारी शक्ती ही भारतामध्ये तेव्हापासून बलवान होतीच. आजही ती नारी तेवढीच सशक्त आहे. सर, आपले जे राणी नागनिका जे आहे, तर तिने या ठिकाणी काही त्यांचे जे पूर्वज होते पराक्रमी, तर त्यांच्या मूर्त्या देखील तयार करून घेतल्या होत्या. तर त्यांची आता काय अवस्था किंवा कुठे आहेत? अगदी असंच. आता हा प्रश्न इथं आल्यावर जर नाही विचारला तर याच्यासारखा अपराध दुसरा कोणता असू शकत नाही. पण दाखवायला मात्र काहीच नाहीये. इथे या समोरच्या भिंतीवर वेगवेगळे 8 पुतळे होते. ते अगदी ते पुतळे कोणाकोणाचे होते हे सुद्धा त्यांची नावं वरच्या बाजूला, अगदी वरच्या बाजूला ती 8च्या 8 नावं लिहिलेली आहेत. मग पहिलं सिमुख सातवाहन म्हणजे संस्थापक, त्याच्यानंतरचा जोड पुतळा आहे म्हणजे सिरी सातकर्णी आणि राणी नागनिका, त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचा आहे, त्याच्यानंतर राणी नागनिकेचे वडील म्हणजे महारठी रणकैर. विचार करा, असा एकमेव पुतळ्यांचा समूह असेल की जिथे सासर आणि माहेर एकत्र पुतळे असण्याचा. तो फक्त इथे तो योग आहे. आणि त्याच्यानंतर पुढे अजून 2 मुलं, असे एकूण ते हकुश्री, वेदेश्री ही नावं सगळे असलेले. आज फक्त तिथे पायाचे ठसे आपल्याला, म्हणजे पायाचा आकार शिल्लक राहिलेला दिसतोय. पण काळाच्या ओघात ते इरोजन झालं म्हणा किंवा तोडफोड झाली म्हणा, जसे हे शिलालेख तोडले. आता एक खूप चांगली गोष्ट झाली की आर्किओलॉजीच्या माध्यमातून याचं खूप छान संवर्धन होतंय. बॅरिकेटिंग लावले, ग्लासेस लावलेत की जेणेकरून त्या शिलालेखाला आता काही इजा होणार नाही, अधिक जास्त काळ हा शिलालेख टिकेल ही व्यवस्था केली. सर, आता माझा शेवटचा प्रश्न आहे की सातवाहनांचं साम्राज्य जे सांगितलं तुम्ही, एवढं मोठं साम्राज्य होतं, पण अशा पद्धतीनं इथंच शिलालेख करावा याच्या मागचं काय प्रावधान आहे? का केलेलं आहे इथेच, का केलेलं? कारण हा एवढी मोक्याची जागा आहे हे तर आपल्याला समजतं, पण त्यांचं साम्राज्य पार आंध्रपासून ते पार वरतीपर्यंत आहे, गुजरात पर्यंत. इथेच का? कारण आपल्या कुठल्याही बघा आता त्या काळामध्ये एवढ्या आता जसे नेते मंडळी
पुतळे कुणाचे उभा करतात, कुठं काय करतात, अगदी घरातल्या आजोबांचे कुणाचे, त्यांचं खरं समाजासाठी योगदान काय असतं हे त्यांनाच माहिती. परंतु कोणीही आपल्या पूर्वजांचे अशा पद्धतीनं पुतळे म्हणा किंवा एवढा मोठा शिलालेख जर कोणी करून घेत असेल तर या जागेचं महत्त्व काय आहे सर? अगदी अगदी हा अत्यंत महत्त्वाचा विषय की इथेच हा शिलालेख का. आता हा आंतरराष्ट्रीय महामार्ग आहे हे तर अगोदर सांगितलंच. बरोबर. आंतरराष्ट्रीय महामार्ग आहे म्हटल्यानंतर येणाऱ्या व्यापाऱ्यांची येणाऱ्या जाणाऱ्या ती ये जा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि ती इथं येणारा प्रत्येक व्यापारी ही सगळी एवढी जीवघेणी चढून आल्यानंतर त्याला इथे लेण्या दिसत आहेत, मग इथे त्याला विश्रांती करावीशी वाटणार. कदाचित त्यावेळेस इथे ऑफिस सुद्धा असेल की कोणत्या व्यापारी मालावर किती प्रमाणात जकात बसलीये आणि तो किती लागू करायचा याविषयी त्यांना इथे यावं लागत असेल. मग इथे आल्यानंतर इथला सम्राट, इथला राजा हा किती प्रबळ आहे, कोण आहे, किती प्रबळ आहे, किती पराक्रमी आहे, ही सगळी माहिती त्या लोकांना कळावी म्हणून या ठिकाणी या निर्मिती झाली. याचं एक उत्तम उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला लगेच पटेल. आजच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या कंपनीचे जे मोठमोठे जाहिरातीचे बोर्ड असतात, होर्डिंग ज्याला म्हणतो आपण, हे होर्डिंग तुम्हाला छोट्याशा खेडेगावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे लागलेले दिसतील का? नाही. ते आपल्याला मुख्य रस्ता, चौपदरी, 6 रस्ती म्हणजे महामार्गावर असलेला तिथेच ते होर्डिंग दिसतील का? तिथे दळणवळण मोठ्या प्रमाणात आहे आणि मग जास्तीत जास्त लोकांच्या नजरेमध्ये आपले प्रोडक्ट जाणार आहेत, मग इथे जाहिरात लावा. अगदी त्याच प्रकारचं प्रयोजन कदाचित या आपल्या पूर्वजांकडे ते असेल आणि म्हणून इतर ठिकाण सोडून इथेच तो शिलालेख खोदण्यात आला असावा. ह्याची जी निर्मिती आहे ती फक्त राणी नागनिकेच्या काळातच झाली की काय इतर पुढचे जे राजे होते त्यांनी काय याच्यामध्ये योगदान दिलं? अगदी बरोबर. हा प्रश्न खूप खूप रेअरली विचारला जातो बरं का. खरं तर राणी नागनिका आणि स्वतः त्या जिवंत असण्याच्या काळातच हा कोरला गेला असेल याविषयी थोडंसं अभ्यासकांचं दुमत आहे. कारण याच्यामध्ये एक यमाचा उल्लेख, यम, वरुण, कुबेर जे अष्टदिग्पाल आहेत त्याच्यापैकी यमाचा उल्लेख आणि त्याच्यावरनं काही अभ्यासकांचा असा एक कल येतो आणि त्यांचा मुलगा जो वेदीश्री आहे की ज्याने हा शिलालेख खोदून घेतला असावा तर तो आपल्या आईला वेगवेगळी बिरुदं लावतोय. जसं म्हणजे गृहतापिसी का असं काहीतरी तो शब्द आहे की जिने घरामध्ये राहून प्रचंड मोठी तपश्चर्या केली, उपवास केले. अर्थात हे करणारी कोण महिला करू शकते की जे महिला कदाचित वैधव्य आलेलं आहे आणि जी महिला कदाचित आता अस्तित्वात नसावी, तिच्या आठवणीमध्ये की तिने हे केलंय, शक्यता आहे. एक शक्यता म्हणून याही अँगलने अभ्यासक त्याच्याकडे पाहत असतात. आणि राणी नागनिके व्यतिरिक्त इतर कोणाच्या सम्राटाचा सातवाहन काळातील उल्लेख याच्यामध्ये येत नाही. सर धन्यवाद, खूप वेळ दिला तुम्ही. आणि म्हणजे मला जाताना एकच सांगायचं आहे की आपल्याला ज्या वेळेला आपण शालेय शिक्षण घेत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांचा इतिहास शिकवला जातो, मुघलांचा इतिहास तर खूप मोठ्या प्रमाणात शिकवला जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आता जसं सांगितलं की सातवाहन असू द्या, जे या ठिकाणचे जे भूमिपुत्र राजे होते तर त्या राजांच्या इतिहासाबद्दल किंवा त्यांचं जे एकंदरीत मॅनेजमेंट होतं, राज्य विस्तार होता, त्याच्याबद्दल किती शिकवलं जातं याच्याबद्दल खरंच प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे सातवाहनांच्या पूर्ण कुळामधल्या राजांची नावं मला माहिती नाही. म्हणजे आता पैठण हे त्यांची राजधानी होती, पण त्या भागातल्या लोकांना देखील याबाबत किती शिकवलं जातं, किती त्याबद्दल माहिती असेल याच्याबद्दल तर शंकाच आहे. पण मुघलांच्या आख्खी वंशावळ विद्यार्थ्यांना पाठ, हे खरं दुर्दैव आहे. तुम्हाला काय वाटतं? अगदी अगदी दुर्दैव, सहमत. कारण आपल्या पूर्वजांचा इतिहास जोपर्यंत आपल्याला ज्ञात होत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्वतःबद्दल, स्वतःच्या देशाबद्दल निश्चित अभिमान वाटणार नाहीये. तो पूर्वजांचा पराक्रम तो जर लक्षात आला तर काय होऊ शकतं याचं एकच उदाहरण देऊ का तुम्हाला? ते एकमेव उदाहरण आहे छत्रपती शिवराय. बरोबर. छत्रपती शिवरायांना
त्यांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी शहाजी महाराज साहेबांनी खास सोय केलेली आहे तंजावर प्रांती. त्यावेळेस 16 ते 18 गुरु त्यांना ठेवलेत आणि त्या गुरूंकडून वेगवेगळे विषय जाणून घेताना त्यांना कळालं की हे मग त्याने कदाचित सातवाहनांचा इतिहास कळाला असेल, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, हा सगळा इतका पराक्रमाचा इतिहास जर माझ्या पूर्वजांचा आहे तर माझ्याच भूमीमध्ये मी आज दुसऱ्यांच्या दास्यामध्ये का, दुसऱ्यांचा गुलाम का, बंड करायला पाहिजे. हा विचार महाराजांना केव्हा बळावला असेल, जेव्हा त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतला. आणि म्हणून नक्कीच आपल्या पूर्वजांचा इतिहास आपली भावी पिढी सक्षम करण्यासाठी नक्कीच पुढे आणला गेला पाहिजे. आणि हाच आमचा देखील प्रयत्न आहे की आपल्याकडे जे पराक्रमी राजे होऊन गेले, म्हणजे सातवाहन असू द्यात, पहिला राजेंद्र चोळ असू द्यात, ज्याचा राज्याचा एवढा मोठा विस्तार होता की ब्रह्मदेशापर्यंत ते साम्राज्य पोहोचलेलं होतं. मात्र आपल्याला माहिती कधी पडतं तर एखादा सिनेमा ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला आपल्याला माहिती पडतं की अरे बापरे, आपल्याकडे हे होऊन गेले म्हणून. तर आमचा देखील हाच प्रयत्न असणार आहे की आपल्या जो ज्वलंत आणि अतिशय समृद्ध असा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे तर तोच पुढे आणण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आणि त्यातूनच आपण नाणेघाटाला आज भेट दिली आणि सरांच्या माध्यमातून जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढं आम्ही तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर हा विषय आवडला असेल किंवा या संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला आणखी काय पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही निश्चितपणे तुमच्यापर्यंत महाराष्ट्राचा समृद्ध आणि अभिमानाचा जो इतिहास आहे तो पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद.